कोरटकर विरोधात आता कोल्हापूर पोलिसांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे। याबाबत अंतरिम जामीन रद्द करण्याची त्यांनी विनंती केली आहे। याबाबत पुढच्या 2 दिवसांमध्ये सुनावणीची देखील शक्यता आहे। पीएमपी कडून शनिवारी आता महिला दिनानिमित्त महिलांना मोफत बस प्रवास करता येईल। या अंतर्गत पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या 13 मार्गांवर मोफत सेवा दिली जाणार आहे। घाटकोपरमध्ये आज 12 तास पाणी बंद असेल। घाटकोपर पूर्व या ठिकाणच्या MICL प्रोजेक्ट समोरील जलवाहिनीला अचानक मोठी गळती लागली आहे। या जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी गुरुवारी सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत घाटकोपर पूर्वमधील पाणी पुरवठा बंद राहील। मुंबईमधल्या धारावी पोलीस ठाण्यातील 4 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन झालंय। कारवाई टाळण्यासाठी अनधिकृत फेरीवाल्यांकडून हप्ते वसुली केल्यामुळे वरिष्ठांची कारवाई बघायला मिळते आहे। एकाच वेळी चौघांना निलंबित करण्यात आलं, त्यामुळे मुंबई पोलीस दलात एकच खळबळ उडाली। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। CSMT ते कल्याण दरम्यान 15 डब्याच्या लोकलच्या फेऱ्या वाढणार आहे। CSMT स्टेशनच्या फलाट क्रमांक 5 आणि 6 चा विस्तार होईल। फलाट विस्तारानंतर लोकलच्या 22 फेऱ्या वाढू शकतात। तर फलाट विस्तारात अडथळा ठरणारी RRI इमारत जमीनदोस्त करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे। एसटीच्या ताफ्यात येत्या 9 ते 10 महिन्यांमध्ये नवीन 2650 लाल परी दाखल होणार आहे। प्रवाशांची गैरसोय दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहे, तर या गाड्या टप्प्याटप्प्याने दाखल होणार आहेत। राज्याच्या अनेक जिल्ह्यांमधून अंगणवाडी पदभरतीच्या रिक्त जागांच्या तुलनेत 8 पट अर्ज आलेत। अक्कलकोट, बार्शी, उत्तर सोलापूर, पंढरपूर आणि माळशिरस या तालुक्यातील महिलांचे सर्वात जास्त अर्ज आहे। जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये 108 सेविका आणि 200 मदतनीस पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे। 4 चाकी वाहनांनंतर आता ज्यांच्या नावात बदल, त्रुटी किंवा चुका अशा लाडक्या बहिणी देखील आहेत का आणि त्या लाडक्या बहिणी त्याच आहेत का याची पडताळणी केली जाणार आहे। अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी जाऊन खात्री केली जाईल। दरम्यान पडताळणी पूर्ण झाल्यावर लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्चचा एकत्र लाभ दिला जाईल।